नाही, सुमित्रा महाजनांबद्दल जी सुरुवातीची त्यांची एक इमेज होती की त्या निष्पक्षपणे कामकाज चालवतील, ती अलीकडच्या काळात गेल्या काही आठवड्यात त्याला छेद मिळालेला आहे. आणि एक सतत मी ज्या नेत्यांच्या संपर्कात आहोत आणि ज्यांच्याशी माझं बोलणं होते त्यांच्या बोलण्यातून मला एक गोष्ट जाणवते की सुमित्रा महाजन ह्या पक्षपातीपणानं म्हणजे एक आकसपूर्ण भूमिकेतून विशेषतः काँग्रेस पक्षाशी वागताना दिसतात आहे. आणि ज्या पद्धतीनं आज आता राजीव सातवांनी जे म्हटलं की 11 वाजून 11 मिनिटांनी त्या कुठं बघत होत्या आणि कशा हसत होत्या आणि विरोधी पक्षांकडे विशेषतः काँग्रेसच्या बाकांकडे बघून त्या कशा बघत होत्या, ते सगळ्यांच्या निदर्शनास आलेलं आहे. आज एका भारतीय जनता पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याला काही पत्रकारांनी खासगीत विचारलं की तुम्ही काँग्रेस लोकसभेतली जी तुमची एक अहंकारी हे झालेली आहे, वृत्ती झालेली आहे, ती जर सोडली तर तुम्हाला राज्यसभेत सहकार्य मिळू शकते काँग्रेसचं. विशेषतः इन्शुरन्स बिल वगैरे हे सारखे जे अडचणीचे मुद्दे आहेत सत्ताधारी पक्षाच्या दृष्टीनं, ते सोडवण्याच्या दृष्टीनं बरेच हातभार लागू शकतो. तर त्याचंही उत्तर असंच गुळमुळीत होतं त्या नेत्याचं, कारण त्यांनाही ठाऊक आहे की काय चाललेलं आहे. सुमित्रा महाजन आणि त्यापूर्वी असं म्हटलं जायचं जेव्हा मनोहर जोशी लोकसभेचे अध्यक्ष होते तेव्हा ते प्रमोद महाजनांकडे बघून निर्णय घ्यायचे असं म्हटलं जायचं. त्यावेळी प्रमोद महाजन संसदीय कार्यमंत्री होते. आता सुमित्रा महाजन व्यंकय्या नायडूंकडे बघून पुढचं काय पाऊल उचलायचं अशी एक भावना व्यक्त केली जात आहे. ही थोडीशी दुर्दैवी आहे, पण त्याच्यासाठी काँग्रेसने आत्मचिंतन करण्याची गरज आहे की आपलं कुठं चुकतंय. आणि राहुल गांधी हे पंतप्रधान पदाचे उमेदवार होते, त्यांना वेलमध्ये येण्याची गरज का पडावी? मागच्या महिन्यातही ते आले होते, याही महिन्याभरानंतर परत ते आले आहेत. बरोबर आहे. तर असं एक चर्चेत राहण्यासाठी किंवा पक्षातल्या ज्या अंतर्गत कुरबुरी आहे त्यावरून लक्ष उडवण्यासाठी राहुल गांधी ह्या अशा गिमिक्सचा वापर करतात आहे का, याचं देखील एक आत्मपरीक्षण करण्याची काँग्रेस नेत्यांवर चावकेंनी महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे. भातकेळकरची किमान आता तरी आपल्याला याची गंभीर दखल घ्यावी लागणार आहे की पत्रकार सुद्धा सांगतात की किमान असा संशय उपस्थित व्हावा, असं वाटावं अशी काहीतरी परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे राहुल गांधींना वॉलमध्ये त्या वेलमध्ये उतरावं लागलं होतं. या बाबतीत कसं असेल भाजपचं म्हणणं? सुमित्रा महाजन अगदी आपण अध्यक्षांच्या बाबतीत बोलत नाही, त्यांची कॅपॅसिटी वेगळी आहे, पण काही गोष्टी विरोधी पक्षांना हाताळण्यामध्ये चुकतायत. तुम्ही त्याच चुका करतायत जे दावे तुम्ही काँग्रेसच्या पक्षाचं सरकार असताना केले होते. नाही, मुद्दा असा आहे की चावके म्हणतायत त्या पक्षपाती वागतायत. मला वाटतं की नाही, चावके असं नाही म्हणाले, चावके असं नाही म्हणाले. त्यांचे तुमच्या भाजपच्या नेत्यांशी बोलताना, काँग्रेसच्या नेत्या विरोधी पक्षांशी बोलताना त्यांना असा फीडबॅक मिळतोय की काहीतरी चुकतंय लोकसभेतल्या कामकाजामध्ये. पण काय चुकतंय ते असं तुम्ही सुरुवातीला तुम्हीच बोललात ना की ते लोकसभा कव्हर करताय. तर मला असं वाटतं की त्यांनी उदाहरणं सांगावीत की महागाईवर काँग्रेसने चर्चा मागितली, महागाईवर चर्चा केली आणि राहुल गांधी कधी बोलले लोकसभेमध्ये? ते तर झोपा काढताना दिसले होते. त्यामुळे काँग्रेसच्या अंतर्गतली भांडणं आहेत. कालच्या इकॉनॉमिक टाइम्सला ही बातमी आहे की प्रियांका गांधी काँग्रेसमध्ये सक्रिय होणार, त्याच्यामुळे ते अस्वस्थ असतील. एका पाठोपाठ एक नेते काँग्रेसच्या घराणेशाहीच्या विरोधात बोलतायत, राहुल गांधींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह व्यक्त करतायत. नटवर सिंगांनी पुस्तकात जे लिहिलंय ते परवा प्रसिद्ध झालंय. या सगळ्याकडून लोकांचं लक्ष उडावं आणि मी सुद्धा काहीतरी आक्रमक नेता आहे हे दाखवण्याकरता राहुल गांधींचे उद्योग चालू आहेत. त्याच्यामुळे याला काही अर्थ नाही. संसद ही निर्माण होऊन अजून 3 महिने झाले नाहीत, तो लोकसभाचे अध्यक्ष पक्षपाती आहेत अशा प्रकारचा आरोप केला जातो. वर्ष 1.5 वर्ष तरी 3-4 अधिवेशन होऊ देत की मग तुम्हाला अध्यक्षांच्या पक्षपातीपणा का निपक्षपातीपणाविषयी काही चर्चा करता येईल. पण खऱ्या अर्थाने जे पहिलं अधिवेशन आहे, जे विस्तृत अधिवेशन आहे, त्या अधिवेशन अशा प्रकारचा आरोप केला जातो. मला वाटतं ज्याच्यात राजकारणाच्या पलीकडे काही नाही आणि अध्यक्षपदाचं अवमूल्यन आहे. आणि ज्या मनोहर जोशींचा उल्लेख त्यांनी केला, त्या मनोहर जोशी अत्यंत उत्कृष्ट अध्यक्ष म्हणून काम केलं हे आम्ही नाही म्हणतोय, लालू प्रसाद यादवांनी म्हटलं होतं. आणि त्यामुळे 2004च्या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांच्यासमोर लालू प्रसाद यादवांनी आपला उमेदवार सुद्धा उभा केला नव्हता. त्या मनोहर जोशींवर सुद्धा तुम्ही ऑब्जेक्शन घेणार असाल तर हे आज मी प्रथमच ऐकलं की मनोहर जोशी सुद्धा पक्षपातीपणे वागत होते. त्यामुळे मला असं वाटतं हे राजकारणाच्या पलीकडे याच्यात काही अर्थ नाहीये. प्रियंका गांधींचा आगामी जो त्यांना सेंटर स्टेजमध्ये आणलं जाणार आहे काँग्रेसच्या, ते पाहून राहुल गांधींची धडपड आहे स्वतःचं अस्तित्व टिकवण्याची. अविनाश धर्माधिकारींपासून सुरुवात करूया. धर्माधिकारीजी, असा काही हा प्रयत्न चालू आहे का आणि त्याचा काही फायदा होईल का? अजूनही आक्रमकपणा म्हटलं तर असं काहीतरी करणं आणि प्रियंका गांधींचा आक्रमकपणा याची तुलना कशी होईल?
पक्षाच्या अंतर्गत राजकारणाचा भाग म्हणून नेतृत्व आपल्याकडे खेचून घ्यायला, पक्षात आपल्या विरुद्ध उठणारे आवाज रोखायला आणि आता राहुल गांधी फेल गेले असले तर प्रियंकांना आणा, हे सगळं रोखायला हे असू शकतं, एवढं तर निश्चित आहे. पण मला पुन्हा मूळ मुद्द्याचा जो मला मूळ वाटतो आणि जास्ती गंभीर आहे, कोणत्याही परिस्थितीत सभापतींवर पक्षपातीपणाचा आरोप ही कमालीची गंभीर गोष्ट आहे. तसा काही आरोप करावा असं काही घडल्याचं आजपर्यंत म्हणता येत नाही. आणि सभापती आमच्याकडे कशा बघत होत्या, नंतर कशा हसत होत्या, हे काही पक्षपातीपणाच्या आरोपाचे मुद्दे होऊ नाहीत शकत. तुम्ही सभापती म्हणून काम करताना कुठे संसदीय काही कार्यप्रणालीचा भंग करून किंवा स्वतःकडे बहुमत आहे आणि हे 44च आहेत म्हणून काही अन्याय केला असा काही मुद्दा सांगता येतो का? तर निदान मी तर म्हणेन की अजूनपर्यंत तरी सुमित्रा महाजन यांच्यावर कोणत्याही प्रकारचा पक्षपातीपणाचा आरोप करता येत नाही. बरं, पण एकदा लाय टोल्ड 100 टाइम्स की उधळूनच देत राहायचं, सतत बोलत राहायचं की हळूहळू त्याला एक संशयाचं वाटणं चालू होतं की धूर आहे तर खाली काहीतरी आग असायला पाहिजे. मला चर्चेचं गांभीर्य ठेवून सांगणं भाग आहे की संसदेचं अधिवेशन चालू असताना एक खासदार चॅनलवर सभापतींवर पक्षपातीपणाचा आरोप करतात, ही सुद्धा गंभीर किंवा अगदी नियमानुसार म्हणायचं झालं तर कारवाई होऊ शकते इतकी गंभीर गोष्ट आहे. पण मग धर्माधिकारी याचं उत्तर तुमच्या प्रश्नामध्येच आहे. सावकेनी सुद्धा तशाच प्रकारे सांगितलं की असं संशय यावा अशी काहीतरी परिस्थिती त्यांच्या सोर्सेसना, नेत्यांना दोन्ही पक्षातल्या असं जाणवते असं ते म्हणाले. आणि राजीव सातव, जे तुम्हीच आता सांगितले की कारवाईला ते उभे राहू शकतात अशी परिस्थिती ओढावून घेऊन सुद्धा जर का राजीव सातव आणि स्वतः राहुल गांधी असं करत असतील तर त्याच्यामध्ये काहीच प्रश्न उपस्थित करायचा नाही, तो पदाची डिग्निटी मान्य करून सुद्धा. हो ना, डेस्परेशन आहे, डेस्परेशन आहे. लोकसभा निवडणुकीतला पराभव, त्यातनं काही रस्ता. मी तर म्हणेन की एक जबाबदार देशातला काँग्रेस अजूनही एक मुख्य आहे ना पक्ष, सीटावर नको जायला आपण. 10 कोटी मतदारांनी मतदान दिलेलं आहे आणि लोकशाहीच्या हितासाठी आवश्यक गोष्ट आहे की 2 किंवा त्यापेक्षा जास्ती पक्ष समर्थपणे उभे पाहिजेत. पण मी म्हणेन काँग्रेसची मग जबाबदारी बनते प्रामाणिक अंतर्मुख होऊन चिंतन करा. हे लोकांनी आपल्याला आता का नाकारले हे करून उत्तर मांडा. मग अजून तरी तसं दिसत नाही. आज ज्या प्रकारे गोंधळ घालणं आहे हे संसदीय कार्यप्रणालीची शोभा वाढवणारी गोष्ट नाही. बरं, आपण राजू सातवांकडे पुन्हा एकदा जाऊया. त्यातला प्रियंका गांधींच्या तुलनेचा मुद्दा विचारण्याआधी राजू सातवजी, तुम्ही जशा प्रकारे हा आक्षेपाचा तुम्ही आरोप करताय पक्षपातीपणाचा, मी आपल्याला आठवण करून देऊ इच्छितो, भाजपनं आपल्यावरती तेव्हा असा आरोप केला होता पण त्यांनी अध्यक्षांना थेट आरोपी बनवलं नव्हतं. पण राहुल गांधींना तरतूद नसताना आणि तसं अजेंड्यावर नसताना सुद्धा कशा प्रकारे बोलू दिलं होतं, तो मुद्दा फार गाजला होता. असं असताना तेव्हा सुद्धा भाजपनं जर का अध्यक्षांवरती आरोप केले नव्हते तर तुम्हाला असं वाटत नाही हे फार अगदी प्रीमॅच्युअर ठरलेलं आहे की अजून पहिलंच अधिवेशन आहे, अशावेळी थेट तुम्ही अनेक वर्षांची परंपरा असणाऱ्या आणि निवडून आलेल्या अशा व्यक्तीला, ज्यांना सभागृहाच्या कामकाजाचा अनुभव आहे, लगेच आरोपी बनवताय? मला 2 मुद्दे मांडायचे. पहिला म्हणजे अतुल भाटकर, अतुलजींनी मुद्दा मांडला झोपेचा. अतुलजी, माझ्याकडे क्लिप आहे. बजेट जेटलीजी प्रेझेंट करत होते आणि त्यावेळेस या देशाचे लाडके पंतप्रधान झोपलेले होते. त्यामुळे झोपेच्या संदर्भात चर्चा करायची तर दररोज जेटली किती वेळ झोपतात त्याच्या संदर्भात आपण निश्चितपणानं बोलू आणि त्याची चर्चा आपण सविस्तर करू. पहिला मुद्दा हा. दुसरा मुद्दा, धर्माधिकारी सरांनी सांगितलं डेस्परेशनचा. निश्चितपणानं डेस्परेशन आहे. डेस्परेशन ह्याचं आहे की आम्ही आजचे दिन कधी येत आहेत ते शोधतोय. डेस्परेशन निश्चितपणानं आहे की या महाराष्ट्रासकट देशातला शेतकरी हा दुष्काळानं होरपळत चाललेला आहे. डेस्परेशन ह्याचं आहे की त्या शेतकऱ्याला मदत कधी मिळणार आहे. आणि डेस्परेशन निश्चितपणानं आहे की सरदार पटेलांच्या स्मारकासाठी 200 कोटीची तरतूद होते. या महाराष्ट्राने 42 खासदार दिलेत. शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी 1 रुपया सुद्धा मिळाला नाही. शेतकऱ्यांसाठी पैसे नाहीत. महिलांच्या अत्याचाराच्या विरोधात तुमच्याकडे काही अजेंडा नाही आणि म्हणून डेस्परेशन आहे. आणि त्याच्यासाठी जर टीका होत असेल तर ती टीका विनम्रपणे. पण हे डेस्परेशन तुमचं सरकारबद्दल आहे का अध्यक्षांबद्दल आहे? कारण या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. मग तुमचं डेस्परेशन सरकारच्या विरोधात असेल तर घटना दत्त अशा त्या पदावरच्या व्यक्तीला तुम्ही थेट बायस का ठरवताय? प्रसन्नजी, मागच्या 15-20 दिवसापासून अध्यक्षांना आम्ही विनंती केली. अध्यक्ष ज्यावेळेस अध्यक्ष म्हणून निवडून आल्या, एक मराठी व्यक्ती त्या पदावर बसली, त्याचा अभिमान या देशातल्या सगळ्या मराठी माणसांना होता, आम्हाला सुद्धा होता. आमची ताई, आमची आई त्या पदावर बसली याचा अभिमान होता आणि त्याचा आनंद आम्ही उघडपणे व्यक्त सुद्धा केला. परंतु ताई आणि आई बसलेल्या आहेत आणि त्यांनी मुलाकडे बघायचंच नाही असा जर दृष्टिकोन असेल तर ते कसं चालू शकतं?
बरं राजूजी, पण आणखी एक मुद्दा असा आहे, डेस्परेशनचं तुम्ही म्हणता, ठीक आहे, अगदी तुमचं अध्यक्षांच्या विरोधातलं असेल, पण भाजपचं असं म्हणणं आहे आणि बाकीच्या निरीक्षकांचं पण असं म्हणणं आहे की वस्तुतः ते डेस्परेशन पक्षांतर्गत आहेत. प्रियंका गांधींच्या आव्हानासमोर राजीव गांधींची शेवटची खेळी आहे की आपणही आक्रमक आहोत. मुद्दा असा आहे की मागच्या जवळजवळ 8 ते 9 वर्षापासून मी फार जवळून राहुलजींना, प्रियंकाजींना आणि सोनियाजींना ओळखतोय. या परिवारात जेवढं एकमत आहे तेवढं देशातल्या फार कमी परिवारामध्ये एकमत असेल. आणि त्यामुळे मीडिया काय चर्चा करते हा फार गौण मुद्दा आहे. राहुलजींनी नेतृत्व करावं असं त्या परिवारातल्या सगळ्यांचं एकमत आहे. त्याच्यामुळे प्रियंकाजी येणार, प्रियंकाजी असं करणार, ह्या बातम्यांमध्ये काही तथ्य माझ्या दृष्टीनं अजिबात नाही. त्याच्यामुळे त्याच्यासाठी काही करणं हा राहुलजींचा पिंड सुद्धा नाहीये. ही जर सगळी लढाई असेल, तुम्ही पहा मागच्या 7-8 वर्षापासून जास्तीत जास्त जणांना अधिकार मिळाले पाहिजे. मग त्या युवक काँग्रेसच्या निवडणुका असतील, NSYच्या निवडणुका असतील, माहितीचा अधिकार असेल, फूड सिक्युरिटी असेल, जास्तीत जास्त जणांना अधिकार देणं यासाठीचा प्रयत्न आहे. आणि दुसरीकडे जे असं सरकार आहे की एका माणसाचं सरकार आहे, मंत्र्यांना सुद्धा PA कोणी द्यायचं तर ते पंतप्रधान ठरवणार, ते मंत्री नाही ठरवणार. म्हणजे एका माणसानं कारभार चालवायचा, एका माणसानं सगळ्यांना आदेश द्यायचे आणि त्याच्या विरोधाचा आमचा लढा आहे. बरं, आपण भातखळकरांना विचारत, राजू सातवांचे आरोप, भातखळकरजी 2-3 मुद्दे महत्वाचे आहेत, पण त्याचं आता आपण अध्यक्षांच्या पलीकडे जाऊयात. भातखळकर बहुधा त्यांच्याशी कनेक्शनचा काहीतरी प्रॉब्लेम आलेला असेल. चावकेंकडे आपण जाऊयात. चावकेजी, याच्यातले ते डेस्परेशन म्हणतात की ते पक्षाविरोधात आहेत, पण चावकेंशी पण तांत्रिक अडचणीमुळे त्यांच्याकडे जाता येत नाही. आपण पुन्हा एकदा पुण्याला जाऊयात. अविनाश धर्माधिकारी आपल्यासोबत आहेत. धर्माधिकारीजी, प्रश्न असा आहे की आता हे केवळ राहुल गांधी केलेत वेलमध्ये, त्याच्यामुळे सगळा हा बभरा सुरू झालेला आहे, पण याच गोष्टीला जर का विरोधी पक्षांची सुद्धा जोड मिळत असेल, मी मगाशी सुद्धा उल्लेख केला होता की पक्षपातीपणाचा आरोप यापूर्वी काँग्रेस नसलेल्या वेगळ्या पक्षांनी पण केलेला आहे. अशावेळी हे वातावरण निवळण्याची फार मोठी जबाबदारी अध्यक्षांवरती आणि पर्यायानं प्रामुख्यानं भाजपवरती असेल. तसे प्रयत्न होताना दिसत आहेत आपल्याला? एक म्हणजे अजूनही मी म्हणतोय की पहिलं अधिवेशन आहे, सरकारचे 100 दिवस सुद्धा झालेले नाहीयेत. जगातल्या कुठल्याही लोकशाहीमध्ये जर लोकांनी निवडून दिलेलं नवं सरकार असेल तर त्याला काहीतरी काम करायला मुदत किमान एक मानली पाहिजे, ज्याचं एक मजेदार नाव हनीमून पिरियड आहे. बरं, तर हे कुठलाच असा वेळ द्यायला तयार नाहीत आणि अजून पहिल्याच अधिवेशनात पक्षपातीपणाचा आरोप, हे ऍक्च्युअली असंसद, हे लोकशाहीच्या हिताचं नाहीये. बरं, आणि एक जबाबदार विरोधी पक्ष म्हणून जी भूमिका बजावायची त्यालाही शोभेची गोष्ट नाहीये. बरं, चावकेंकडे जाऊयात. दिल्लीहून आपला संपर्क प्रस्थापित झालेला आहे. चावकेजी, पण काँग्रेस ज्या प्रकारे हा विरोध करताय त्यातला अध्यक्षांच्या विरोधाचा भाग सोडून द्यावा, पण या निमित्तानं काँग्रेस ऍक्टिव्ह आहे आणि विरोधी पक्ष म्हणून आम्ही क्लेम करतो, जरी आमची संख्या कमी असली तरी त्या अर्थानं आमचा नैसर्गिक दावा सिद्ध करण्यासाठी काँग्रेसचा हा प्रयत्न आहे आणि तो कदाचित यशस्वी होऊ शकेल. काँग्रेसनं जो विरोधी पक्षनेतेपदासाठी दावा केलेला आहे तो खरं तर त्यांची 10% संख्याबळ नसल्यामुळं त्यांनी तो फार त्याला ताणून धरण्यात काही अर्थ नाहीये. बरं, कारण आणि भलेही ते कायद्यानं 1977 नंतर दुरुस्त्या झाल्या असतील आणि जो सर्वात संख्याबळानं मोठा पक्ष त्याला विरोधी पक्ष नेतेपद मिळालं पाहिजे असं जरी कायद्यानं मान्य केलं असेल तरी आतापर्यंत जी परंपरा आणि जे हे राहिलेलं आहे काँग्रेस पक्षाचंच धोरण राहिलेलं आहे जवाहरलाल नेहरू पासून राजीव गांधींपर्यंत, तर त्या प्रश्नात आता फारसं पडू नये. आणि काँग्रेसला खरंच जर आपलं अस्तित्व सिद्ध करायचं आहे तर ते रस्त्यावर उतरून आणि आंदोलनाने आणि जनतेच्या भावना परत कार्यकर्त्यांचे जे हे आहेत अपेक्षा आहेत त्या पूर्ण करून त्यांनी करायला पाहिजे. निवडणुका आता 5 राज्यांमध्ये आहेत तोंडावर, पण काँग्रेसची कुठलीही शून्य तयारी आहे अशी परिस्थिती आहे. आणि अशा परिस्थितीत 2.5 महिने झालेले आहेत निवडणुकीचा निकाल लागून. काँग्रेसनं कुठलाही आढावा घेतलेला नाही, कुठलंही गंभीर आत्मपरीक्षण केलेलं नाही. आणि राहुल गांधी यांना जर सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांचं समर्थन आहे असं राजीव सातवजी म्हणतात आहे, तर त्यांनी आता पूर्ण आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. पण ते फोकस नाहीत, ते गंभीर नाहीत असा पक्षातूनच आरोप होतोय त्यांच्यावर. आपण राजू सातवांकडे जाऊयात कारण शेवटचे काही वेळ उरलेला. मला आशा आहे की भातखळकर सुद्धा आपल्याला मिळतील, संपर्क तुटला असला तरी. भातखळकरांकडे जाऊयात आणि सगळ्यात शेवटी राजू सातवांकडे. भातखळकरजी, मगाशी राजू सातवांच्या बोलण्याबद्दल आपल्याला प्रतिक्रिया द्यायची होती, बोला. एवढंच म्हणायचंय, त्यांचं भाषण हे त्यांनी जे काही वक्तव्य केलं सगळं राजकीय स्वरूपाचं होतं आणि ते मूळ मुद्द्याला बगल देत आहेत की राहुल गांधींसारख्या त्यांच्या पक्षाच्या क्रमांक 2च्या नेत्यांनी वेलमध्ये जाऊन संसदीय परंपरा तोडली. हे चांगलं केलं का वाईट केलं?
त्यांच्याच पक्षाचे ज्येष्ठ खासदार कमलनाथ आज टीव्हीवर असं बोललेले आहेत की मी पक्षपतीपणाचा आरोप लोकसभा अध्यक्षांवर करत नाही, हे त्यांनी स्वतः म्हटलंय. त्यामुळे मला वाटतं जे मॅच्युअर लीडर आहेत, जे वर्षानुवर्ष संसदेत निवडून येत आहेत, ते अत्यंत जबाबदारीने बोलतायत. राजीव सातव असतील किंवा राहुल गांधी असतील, हे मात्र त्या जबाबदारीने बोलत नाहीयेत. ही दुर्दैवाची परिस्थिती आहे. बाकी नरेंद्र मोदी मौनी बाबा झाले, ते झोपायला लागले, अशा प्रकारची इतकी वस्तुस्थितीला सोडून विधानं ते करतायत. मला वाटतं की हे राजकीय विधानं च्या पलीकडे त्यांची जी काही विधानं घेत त्याला काही महत्व नाहीये. आणि वर्ष तर जाऊ द्यायला पाहिजे लोकसभा अध्यक्षांवर काही आरोप करायला, पण तेवढं सुद्धा काँग्रेसला धीर राहिलेलं नाही. मला वाटतं काँग्रेस हे बौखला गई आहे. हा पराभव त्यांना सहन होत नाहीये. त्यामुळे आंदोलनं करा, ती जनतेत जाऊन करा, पण ती करण्याची संधी आणि वेळ तुमच्यावर येणार नाही, कारण आमचा कारभार अत्यंत चांगला. बरं, आपण राजीव सातवंकडे त्यांची शेवटची कमेंट आपण घेणार आहोत. राजीव सातवजी, समजा धरून चालू हे अग्रेशन गरजेचं असतं, राजकारण असतं, लोकांपर्यंत ते पोहोचवता आलं पाहिजे. पण मी आपल्याला 2-3 फक्त काही घटना सांगू इच्छितो. दिल्लीमधलं बलात्कार प्रकरण, भ्रष्टाचार विरोधाचं प्रकरण, या दोन्ही गोष्टी रस्त्यावर गाजत होत्या आणि त्याचवेळी लोकसभेत गाजत होत्या. त्यावेळी राहुल गांधींनी हा आक्रमकपणा का नाही दाखवला? तेव्हा फक्त आपलंच सरकार होतं म्हणून ते काही बोलले नाही. तेव्हा त्याची भाषणं, राहुल गांधींचं बजेटवरचं एका दुसरं भाषण सोडलं तर राहुल गांधींचा या 2 महत्वाच्या विषयांवरती, देशभरात तरंग तयार करणाऱ्या या विषयांवरती राहुल गांधींचं अग्रेशन आम्हाला दिसलं नव्हतं. तेव्हा कुठे गेला हौदात येणं आणि न येणं? जी अतुलजींना मला सांगायचं आहे की मागच्या 15-20 दिवसाच्या, हे दुसरं अधिवेशन आहे, पहिलं अधिवेशन नाही, दुसरं अधिवेशन आहे संसदेचं. आणि पूर्ण अधिवेशनाच्या, दोन्ही अधिवेशनाचा कालावधी काढला तर 90 मिनिटापेक्षा जास्त कालावधी या देशाच्या लाडक्या पंतप्रधानांनी लोकसभेमध्ये दिलेला नाहीये. जे देशाचं सर्वोच्च सभागृह आहे, त्या सभागृहाला मागच्या 20 दिवसामध्ये फक्त 90 मिनिटाचा कालावधी या पंतप्रधानांनी दिला आहे. आमचा ग्रीव्हन्सेस हा आहे की एका पक्षानं चालवलेलं सरकार, एका माणसाचं सरकार, एका माणसाच्या म्हणण्यावर चालणारं सरकार आणि बाकीच्या कोणालाही काही अधिकार नसलेलं सरकार आहे. या सरकारला जाग करण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते आम्हाला करावं लागणार आहे. पण सातवजी, मी तुम्हाला शेवटची फक्त कमेंट विचारतो. तुमचा अजूनही स्पष्ट दावा आहे की आपले लोकसभा अध्यक्षांकडनं अपेक्षित काम अपेक्षित निष्पक्ष पद्धतीने होत नाही आणि हा तुमचा दावा काँग्रेसचा अधिकृत दावा आहे? तुम्ही कारवाईची मागणी करणार आहात? लोकसभा अध्यक्षांकडून निपक्षपातीपणे काम होण्याची अपेक्षा आहे. येणाऱ्या काळात आमची अपेक्षा राहील की त्या निपक्षपातीपणे काम करतील. पण आतापर्यंतचा जो एकंदरीत कारभार राहिलाय त्याच्यामध्ये काँग्रेस खुश नाही. बरं, राजीव सातव आणि आपल्याला सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, पण हा महत्वाचा आणि गंभीर मुद्दा आहे. इतक्या लवकर हा मुद्दा काढायला हवा होता का? पण लोकांचं जर का पक्षाचं इम्प्रेशन असेल, काँग्रेससारख्या प्रमुख मोठ्या विरोधी पक्षाचं असं इम्प्रेशन असेल, तर त्याची दखल सत्ताधाऱ्यांना घ्यावी लागेल. आणि त्याचवेळी काँग्रेसलाही दखल घ्यावी लागेल की आता अग्रेसिव्ह होत असणारे राहुल गांधी जे मुद्दे विचारले, सातवांनी त्याचे उत्तर दिलं नाहीत, पण हा आक्रमकपणा आधी महत्वाच्या मुद्द्यांवरती का दिसून आला नाही? आता हा आक्रमकपणा दाखवण्यामागे इतर काही कारणं आहेत का? लोक त्याचाही विचार करतील आणि प्रश्न विचारतील. अर्थात सध्या तरी दोघांनी आपल्याला वेळ द्यायला हवा, कारण खरोखरच सरकारचा पहिलं, त्या अर्थानं दुसरं अधिवेशन आहे. काय होतं ते आपण बघणार आहोत. पण तुर्तास चर्चेसाठी आपल्याला सातव, भातखळकर, अविनाश धर्माधिकारी, सुनील चावके यांनी वेळ दिला. आपण त्यांचे आभार मानूयात. चर्चेमध्ये थांबूयात. पाहत राहा एबीपी माझा.